मित्रांनो, आपण आपलं शरीर आणि मन कधीच शुद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण हे जे मन आणि शरीर हे एखाद्या कचराकुंडीसारखं आपण बनवून ठेवलेलं आहे. काही खा, काही प्या, कसे वागा. परंतु मित्रांनो, आपलं जे मन आणि शरीर हे एखाद्या गाडीसारखं आहे. जसं की गाडी नवीन असेल तोपर्यंत ती अगदी व्यवस्थित चालते, परंतु कालांतराने तिची आपल्याला सर्व्हिसिंग करावी लागते. त्याप्रमाणे आपण आपल्या मनाची आणि आपल्या शरीराची कधी सर्व्हिसिंग करतच नाही. फक्त आपण एखाद्या ठिकाणी आंघोळ केली म्हणजे आपल्या शरीराचे, आपल्या मनाच्या सगळ्या व्याधी ह्या आपण त्या गंगेला वाहिल्या असा आपला भास होतो. परंतु तसं नाही मित्रांनो. आपल्या जीवनामध्ये गंगेलाही तेवढंच महत्त्व आहे, स्नानालाही तेवढंच महत्त्व आहे. परंतु आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी आपण निश्चितच काही गोष्टी केल्या पाहिजे. आपलं मन शुद्ध होण्यासाठी आपल्याला आपल्या मनाचं आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कोणत्या गोष्टी चांगल्या केल्या, कोणत्या गोष्टी वाईट केल्या, कोणत्या गोष्टीमुळे काय परिणाम होईल. ह्या आत्मचिंतनामुळे तुमचं मन निश्चितच शुद्ध होईल. चांगलं आचरण करा, त्यावेळेला निश्चितच तुमच्या शरीराला सर्व्हिसिंग केल्याचा भास होईल. शरीर तुम्हाला किती दिवस साथ देणार आहे, तर त्यासाठी तुमच्या शरीराची सुद्धा तुम्हाला काळजी घेणं हे तेवढंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्या मनाची आणि आपल्या शरीराची कधीतरी सर्व्हिसिंग करत चला.